एक गोष्ट आहे की ज्याप्रमाणे उद्धव साहेबांनी काही बोलले तर त्याच्यावर बोलायचं नाही, तेवढेच आदरणीय राजसाहेबसुद्धा आहेत. कारण त्यांनी शिवसेनेची बांधणी करत असताना विशेषतः युवा सेनेचं प्रमुख म्हणून त्यांनी जे काम केलेलं होतं आणि एक युवकांची एक फळी ही शिवसेनेबरोबर आली आणि शिवसेना मजबूत झाली, ही वस्तुस्थिती आहे. शेवटी पक्षाचा वारसा कोणी चालवायचा याचा निर्णय त्या त्या पक्षामधून होत असतो. परंतु जेवढं प्रेम उद्धव साहेबांच्यावर होतं तेवढंच राजसाहेबांवर सुद्धा प्रेम बाळासाहेबांचं होतं, ही वस्तुस्थिती सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि त्याच्यामुळे ठाकरे कुटुंबियांच्या आणि त्यांच्या विचाराचा वारसा हा राजसाहेबांच्याकडे निश्चितपणे आहे. आणि हिंदुत्वाचा जाज्वल्य विचार घेऊन ते जर पुढे जात असतील तर ते अतिशय सर्वांनीच त्याचं कौतुक केलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. पुढच्या काळामध्ये राजकीय पक्ष म्हणून आमची वेगवेगळी भूमिका असणार आहे. शिवसेना ही मूळ शिवसेना आहे. जे बाळासाहेबांचे विचार घेऊन शिंदेसाहेब बाहेर पडले ते बाळासाहेबांचे विचार होते आणि राजसाहेब बाहेर पडले तरी बाळासाहेबांच्या विचारापासून ते वेगळे कधीच झाले नाही, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मला वाटतं की ज्याला आपण हिंदुत्व म्हणतो त्याची एक व्यापक संकल्पना आहे आणि ती व्यापक संकल्पना ही ह्या भूमीवर जो प्रेम करतो, या हिंदुस्थानवर जो प्रेम करतो तो खरा हिंदू, ही व्याख्या जी आहे ती घेऊन राजसाहेब पुढे जात आहेत, शिंदेसाहेब पुढे जात आहेत. आणि कोण जर बाळासाहेबांच्या विचारापासून लांब जात असतील तर त्यांनीसुद्धा या गोष्टीचा विचार केला पाहिजे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे शेवटी मतासाठी राजकारण करण्याशिवाय त्यांच्याकडे इलाज नाही आहे. कारण मूळचा जो बेस होता काँग्रेसचा तो गरीब मनुष्य हा बेस होता. तो बेस सोडून विशिष्ट लोकांचं आपण जर त्यांच्या बरोबरच राहिलो तरच आपल्याला मतं मिळतात. हे जे काय, कारण मुळात काँग्रेसच्या संस्कृतीतून मी सुद्धा मोठा झालो. सर्वधर्म समभाव म्हणजे कसा असतो हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की काँग्रेसच्या मूळ विचारधारेपासून, महात्मा गांधींच्या विचारधारेपासून ज्याला तुम्ही लांब जाता त्याला काँग्रेस म्हणता येत नाही. कारण महात्मा गांधीजीने स्वप्न बघितलेलं होतं, हे सदृढ भारताचं बघितलेलं होतं आणि खेड्यातून भारत घडेल हे स्वयंपूर्ण खेड्याची कल्पना, त्यांच्या स्वतःच्या इकॉनॉमीबद्दलच्या काही कल्पना होत्या. त्या कल्पनांपासून काँग्रेस लांब गेलं आणि म्हणून काँग्रेसचा एक उतरती कळा ही काँग्रेसला लागली. आणि तसंच बाळासाहेबांचा जो विचार आहे तो जसा हिंदुत्वाचा विचार आहे तसाच तो मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा विषय आहे. आणि त्याच्यामुळे बाळासाहेबांनी शिवसेना ही स्वतःच्या हिमतीवर उभारली आणि ती शिवसेना जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला कोणी बांधण्याचा प्रयत्न करत असेल तर जो सच्चा शिवसैनिक आहे तो कधीही ते सहन करू शकत नाही. म्हणून या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की राजसाहेबांनी घेतलेली भूमिका ही त्यांची स्वतःची भूमिका आहे. त्याच्याबद्दल काही कॉमेंट करण्याएवढा मी बिलकुल मोठा नाही. त्यांचं हिंदुत्व असेल, जे जे विचार असतील, जसं बाळासाहेब आपल्या विचारांचे प्रामाणिक असायचे आणि मग ते बोलताना ते कुठेही परखडपणे बोलायचे, तो गुण निश्चितपणे राजसाहेबांमध्ये आहे. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल मी काहीच बोलणार नाही. त्यांनी जे काय बोललेलं असेल ते चांगलंच असणार याची मला खात्री आहे. कारण मी विधानसभेच्या कामकाजात होतो, मी अजून व्यवस्थित मुलाखत बघितलेली नाही आणि आपण जे बोलताय त्याच्याप्रमाणे मी माझी प्रतिक्रिया देतो. अजून एक मुद्दा म्हणजे ज्या कारणामुळे तुम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडलात, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ नको हे कारण देऊन तुम्ही बाहेर पडलात. मात्र काल उद्धव ठाकरे बोलताना असं बोलले की आम्ही अजूनही महाविकास आघाडी सरकार आहोत, आमच्यात कुठेही फूट नाही आणि आम्ही एकत्रच राहणार आहोत यापुढे देखील. एक आहे, सत्तेसाठी कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न असतो. त्याच्यामुळे उद्धव साहेब काय बोलले तर त्याच्याबद्दल बोलण्याएवढा मी मोठा निश्चितपणे नाही. परंतु एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की काल विधानसभेमध्ये ज्यावेळेला पायरीवर बसून ज्या घोषणा दिल्या जातात त्याच्याबद्दल ज्यावेळेला आदरणीय एकनाथ खडसे साहेब बोलले, खडसे साहेब अत्यंत ज्येष्ठ नेते आहेत आणि मला त्यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे. ते मुद्दा मी त्या ठिकाणी विधान परिषदेमध्ये खोडून काढला. मी त्या ठिकाणी विधान परिषदेच्या हाऊसवर जे घडतं त्याचं रेकॉर्डिंग होतं, त्याची जबाबदारी तुमच्यावर असते. आणि म्हणून मी त्यांना सांगितलं 50 खोकेचा अर्थ 50 कोटी असतो. त्यांना मी सांगितलं साधे 50 रुपये जरी घेतलेले तुम्ही मला दाखवलेत तर मी स्वतः माझ्या पदाचा राजीनामा देईन. आम्ही मनापासून काम करणारे कार्यकर्ते असतो. कोणाचीही बदनामी करायची आणि 100 वेळा खोटं बोललं की मग ते लोकांना खरं वाटायला लागतं. म्हणून मी विधानसभेच्या फ्लोअरवर आव्हान दिलं
की सिद्ध करून दाखवा, 50 किंवा 50,000 रुपये तरी घेतलेले दाखवा, मी राजकारणातून माझा राजीनामा देतो, मी 50 आमदारांचं नेतृत्व करतो. काल आमचे सरवणकर साहेब बोलत होते विधानसभेमध्ये, त्यांच्याकडची 5,000 मराठी माणसं रस्त्यावर आहेत. बिल्डरने त्यांना रस्त्यावर पाठवलं आहे. 2.5 वर्ष त्या मराठी माणसाला न्याय देऊ शकले नाही आमचे नेते जे कोण असतील ते. आणि मग त्या 5,000 लोकांसाठी ते जर बाहेर पडले असले तर ती 5,000 मराठी माणसं आहेत जी आज रस्त्यावर आहेत, ज्यांची घरं त्या ठिकाणी बिल्डरने घेतलेली आहेत. आणि मग त्यांना न्याय देण्यासाठी प्रत्येकाचं असंच असतं, आपापल्या मतदारसंघाशी त्यांचं नातं असतं. आणि ते जे नातं असतं, हे नातं का असतं तर आम्हाला जो मान मिळतो आमदार म्हणून, आम्ही जे सरकारमध्ये येऊ शकतो हे केवळ आमच्या जनतेमुळे येऊ शकतो. आणि त्या जनतेवर अन्याय होत असेल, त्यांना आवश्यक तेवढा निधी त्यांच्या विकासासाठी मिळत नसेल, त्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न जर सोडवले जात नसतील, तर मग हा उठाव होतो. हा पार्टीमध्ये सुद्धा शेवटी लोकशाही राहिली पाहिजे आणि ह्याच्यासाठी आमचा लढा आहे. आणि हा लढा भारताला एक नवीन दिशा देणारा लढा ठरेल. कारण अनेक गोष्टीवर सुप्रीम कोर्टामध्ये चर्चा होईल, खंडपीठाच्या समोर चर्चा होईल. त्यावेळेला प्री अलायन्स काय असतं, प्री अलायन्सच्या ह्याच्यावर तुम्ही लोकांकडून मतं मागता. शेवटी लोकशाही म्हणजे काय, लोकांनी मतं ज्या पर्पजसाठी दिले त्याच्यासाठी काम करणं. आम्ही एक विशिष्ट विचार घेऊन लोकांची मतं मागितली असली तर त्या विचाराशी प्रामाणिक राहायला लागतं. आणि त्या विचाराशी आम्ही प्रामाणिक राहिलो नाही तर तुम्हाला कोणी काही म्हणू शकतं. पण ज्या लोकांनी तुम्हाला लोकशाहीमध्ये मतं दिली आणि निवडून आणलं त्यांच्याशी प्रामाणिक राहिलंच पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे. 50 खोक्यांचं जे बोललं जातं ह्याला जाहीर आव्हान मी विधान परिषदेमध्ये दिलेलं आहे. विधान परिषदेमध्ये जे काय बोललं गेलं ते रेकॉर्डवरून काढून घेतलेलं आहे. आणि म्हणून आम्ही एवढा उघडपणे का बोलू शकतो, कारण आम्ही प्रामाणिक आहोत म्हणून आम्ही बोलू शकतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून तुमच्या ह्या निमित्ताने मी जे पायऱ्यावर बसून घोषणा देतात त्यांनासुद्धा सांगू इच्छितो की ही लोकशाही नाही. तुम्हाला व्यासपीठ आहे, त्या व्यासपीठावर दाखवून द्या की असं काय घडलेलं आहे म्हणून. आणि घडलेलं नसेल तर मग इतर आमदार गप्पा आहेत म्हणून त्याचा तुम्ही फायदा घेऊ नका. खरं आहे ते खरं सांगा. भ्रष्टाचाराचे अनेक आरोप हे तुमच्यापैकी जे पायऱ्यावर बसतात त्यांच्यावर आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांना तुम्ही मंत्रिमंडळातून काढून टाकलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. ज्या दाऊदने मुंबईवर हल्ला केला त्या दाऊदशी संबंध असलेले ज्यांच्यावर आरोप आले त्यांना तुम्ही शेवटपर्यंत मंत्री ठेवलं, तुमचं मंत्रिमंडळ जाईपर्यंत ते मंत्री होते, ही वस्तुस्थिती आहे. आणि हीच वस्तुस्थिती लोकांपर्यंत पोचली पाहिजे. म्हणून आता मी मंत्री बनलो, त्यानंतर आमचे अनेक लोक मंत्री बनले, लगेच अधिवेशन सुरू झालेलं आहे. आम्ही लोकांच्या समोर जाऊ, लोकांना हे पटवून देऊ. शेवटी लोकशाहीमध्ये जनता सर्वश्रेष्ठ असते आणि मतदार हा राजा असतो. आणि म्हणून आम्ही जे काय करतो आहे, आपण बघा खड्डेमुक्त मुंबईचा निर्णय घेतला शिंदे साहेबांनी. एक निर्णय बघा, शेतकऱ्यांना, कोकणातले शेतकरी वेळेवर आपलं कर्ज भरतात. आजपर्यंत त्यांना काय दिलं आहे सरकारने, काही देऊ शकले नाहीत. परंतु ज्या वेळेला वेळेवर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान होतो, त्याला 50,000 रुपये त्यांचे माफ केले जातात, त्यावेळेला तो शेतकरी सुखी होतो. आणि म्हणून ज्यावेळेला शेतकऱ्यांना अनुदान द्यायचं होतं, मागच्या सरकारने 2.5 वर्षामध्ये जे अनुदान दिलं त्याच्यापेक्षा जवळजवळ दुप्पट रक्कम, दुप्पट रक्कम ही आजचं सरकार देते. तरी पण तुम्ही पायऱ्यावर बळणार, तरी पण तुम्ही घोषणा करणार. तुम्ही शेवटी सरकारमध्ये होतात, त्यावेळेला तुम्ही काय केलं हा प्रश्न जनतेने त्यांना विचारलं पाहिजे. पायऱ्यावर बसायचा अधिकार आहे का? पायऱ्यावर कधी बसलं जातं? ज्याला सरकार एखादी गोष्ट नाही म्हणतं त्यावेळेला. सरकारने दिलं, तुमच्यापेक्षा जास्त दिलं शेतकऱ्यांना, त्याला शेतकऱ्यांसाठी तुमच्या माध्यमातून काय करता येतं का? तिथं जाऊन त्यांना काय मदत करता येते का? हे तुम्ही बघा. नाहीतर आमच्यासारखी माणसं जी असतात ही सत्तेवरच मुळात गरीब लोकांसाठी आलेली असतात. आणि आम्ही आमचं कर्तव्य करू, आम्ही आमचे जी काय तत्त्व असेल त्याच्यासाठी लढवा देऊ. आणि त्या तत्त्वासाठी लढा दिला म्हणून जर कोणी आमची बदनामी करत असेल तर ती बदनामी मात्र आम्ही कदापिही सहन करणार नाही, एवढंच सांगतो. आमदारांचं मन कविमन झालं की काय झालं ह्याच्यासाठी तुम्हाला त्यांचा इतिहास तपासून बघायला लागेल. ज्यावेळेला आपल्याला माहिती आहे, मला कोणाबद्दलही बोलायचं नाही, कोणावरही अंगावर घ्यायचं नाही आहे. आपण त्यांच्या ठाण्यामध्ये बिल्डरने एक आंदोलन केलेलं आहे, आपल्याला माहिती आहे की बिल्डरांना त्रास होतो म्हणून. आणि मग ते आंदोलन अशा राजकीय प्रवृत्तींच्या विरुद्ध केलं गेलेलं होतं की जे लोकांना पिळतात. मग असं आंदोलन जर तुमच्या भागामध्ये होऊ शकतं, मग तुम्ही तो भाग, तुमचं कविमन हे तिथं वापरा, त्यांची दुःख जाणून घ्या, त्यांच्याकडे त्यांना कोण त्रास देत असेल. शेवटी प्रत्येकाला आपला जो काय व्यवसाय असेल तो
तो मोकळेपणा करण्याचा हक्क असतो. हा महाराष्ट्र हा एक प्रगतिशील महाराष्ट्र आहे, सामाजिक विचारांची क्रांती घेतलेला महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे मला अधिक बोलायला न लावणं हेच अधिक चांगलं आहे. कोणावरही व्यक्तिगत टीका मी कधी करत नाही. आणि 50 खोक्यामध्ये कसला आलंय हो कविमन? जो गरिबाच्या दुःखाने कळवळतो त्याला कवीचं मन असतं. आणि जो काही आपण असं म्हणतो, जे न देखे रवी ते देखे कवी. आणि मग जर तुम्हाला गरिबांचं दुःख दिसत नसेल, जर तुम्ही गरिबांसाठी काम केलेलं नसेल, आणि तर मग आपण कशाला बोलायचं ह्या बाबतीत? आणि म्हणून मला सांगायचं आहे की आव्हाडांच्याबद्दल मला कुठलीही टीका करायची नाही आहे. त्यांनी आपल्यापर्यंत काम करून दे, आम्ही आपल्या परीने काम करू आणि आम्ही जनतेला न्याय देऊ. कोणी किती काम केलं हे 2.5 वर्षात दिसेल लोकांना. तुमच्या खात्याशी संबंधित एक प्रश्न आहे. काल शालेय शिक्षण मंत्री म्हणून तुम्हाला देखील अनेक प्रस्ताव पुढे आले आणि सूचना करण्यात आल्या. मग त्या वर्षा गायकवाड असो, आदित्य ठाकरे असो, तर आता याच्या पुढे नेमके काय बदल करणार तुम्ही तुमच्या खात्यामध्ये आणि कुठल्या नवीन योजना आणणार आहात? एक गोष्ट अशी आहे की कालचं माझं भाषण आपण बघा, जे विधानसभेमध्ये केलं. बऱ्याच वेळेला असं असतं की पॉझिटिव्ह भाषणं, आपण एखाद्यावर टीका केली ते लगेच यूट्यूबवर येतं. परंतु माझं जे कालचं उत्तर जर आपण बघितलं तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याच्यामध्ये आहे. महाराष्ट्राचं जे शिक्षण खातं आहे, वर्षा गायकवाडने असं म्हटलं होतं की तुम्ही नाराज आहे का? त्याला मी त्यांना सांगितलेलं होतं की भारतातलं सगळ्यात मोठं शिक्षण खातं हे महाराष्ट्राचं आहे. आणि मग महाराष्ट्र 14व्या क्रमांकावर का असला पाहिजे? आपण दर्जेदार शिक्षण दिलं पाहिजे. शेवटी पैसा खर्च करायचा असतो तो विद्यार्थ्यांसाठी. आणि मग आम्ही पगारावर किती खर्च केला याच्यापेक्षा आम्ही किती दर्जेदार शिक्षण देऊ शकलो याला महत्त्व आहे. आम्ही जर मिड डे मील देऊ शकत असतो तर तो पौष्टिक आहार मुलांपर्यंत कसा पोचेल हे महत्त्वाचं असतं. शिक्षणामध्ये जे बदल करायचे, आज पंतप्रधान आपले नरेंद्र मोदीजी आहेत, मोदी साहेबांनी जे नवीन शिक्षणाचं धोरण अवलंबलेलं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की सर्वसामान्य माणसापर्यंत शिक्षण पोचलं पाहिजे. जे निरक्षर आहेत ते शिक्षित झाले पाहिजेत. आणि हे शिक्षित करत असताना पूर्वी आपण प्रौढ शिक्षणाची कल्पना कुठेपर्यंत ठेवलेली होती की 100% ज्याला साक्षरता म्हणायचो त्याला केवळ सही केली तर आपण साक्षर म्हणत होतो. पण ही संकल्पना अशी नाही आहे. 3रीपर्यंतचं जे शिक्षण आहे ते सुद्धा, 3रीपर्यंत जी लहान मुलं शिकतात ते सुद्धा निरक्षर असेल त्यांनी शिकलं पाहिजे. 3रीपासून 8वीपर्यंत शिकलं पाहिजे ते त्यांना शिकवलं पाहिजे. आणि त्याच्यापेक्षा जे हुशार असतील परंतु त्यांना जीवनामध्ये कधी शिक्षण घेण्याची संधी मिळाली नाही, त्यांना 10वी 11वीपर्यंत सुद्धा शिक्षण शिकलं पाहिजे. आणि जर त्याची कॅपॅसिटी तेवढी झाली तर कदाचित त्याला ते 11वी झाल्याचं सर्टिफिकेटसुद्धा मिळू शकेल. म्हणून एक व्यापक कल्पना घेऊन एक सदृढ भारत बनवण्यासाठी जे मोदी साहेबांचं स्वप्न आहे, आपण शेवटी भारताचे नागरिक आहोत, आपण सुद्धा त्या स्वप्नाची पूर्तता केली पाहिजे. आणि मी हे याचंसुद्धा उत्तर दिलेलं होतं की जर सिंधुदुर्गचा रिझल्ट हा 99.70% होत असेल की ज्याला जवळजवळ 100% म्हणतात, मग तो सिंधुदुर्ग पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्राने का घेऊ नये आणि आम्ही मग 14व्या क्रमांकावर का राहिलो पाहिजे, हे एक चॅलेंज माझ्यासमोर आहे. आणि हे चॅलेंज करत असताना मी कधी न थकता प्रवास करतो. रात्री 10-10, 11-11 वाजता मी नागपूर विभागाच्या मीटिंग घेतलेल्या आहेत, नाशिक विभागाच्या मीटिंग घेतलेल्या आहेत. लवकरच उरलेले जे 4 आमचे कमिशनरेट आहेत, 4 जे विभाग आहेत तिथल्या मीटिंग घेईन. आणि मी आधी समजून घेईन की हा विभाग काय हे समजून घेतलं पाहिजे. आणि सर्वसामान्य माणसापर्यंत दर्जेदार शिक्षण पोचवलं पाहिजे. तो गरीब आहे आणि हुशार आहे तर मग त्याच्या हुशारीला नवीन व्यापक असं व्यासपीठ प्राप्त झालं पाहिजे. क्षितिज ही आपली त्याच्यासाठी उघडी राहिली पाहिजे. आणि नवीन झेप घेऊन तो काय मराठीत युवक असेल त्यांनी झेपावलं पाहिजे प्रगतीच्या दिशेने. आणि हे काम शिक्षण करू शकतं. दुसरी गोष्ट जी मी शिक्षणामध्ये करू इच्छितो की सर्वात जास्त वाचन हे इस्रायलमध्ये केलं जातं. आणि म्हणून सर्वात जास्त सायंटिस्ट इस्रायल निर्माण करू शकलं, सर्वात जास्त नोबेल लॉरिएट्स हे इस्रायलमधून होऊ शकले. म्हणजे इस्रायलमधून जी लोकं बाहेर पडली आणि मोठी झाले. हे का घडतं तर वाचनाची आवड ही मुलांमध्ये निर्माण केली पाहिजे. आणि केवळ लायब्ररीज करून ती वाचन निर्माण होणार नाहीत. नवीन नवीन टेक्नॉलॉजीजद्वारा लहान मुलांना कुठलं त्यांनी वाचलं पाहिजे ते त्यांच्यापर्यंत घेतलं पाहिजे. मध्यम वयाच्या मुलांनी काय वाचलं पाहिजे ते त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे. आणि त्या वाचनाने खऱ्या अर्थाने जे तुम्ही कविमन म्हटलं ना, हे कविमनसुद्धा त्या वाचनातून तयार होऊ शकतं. आणि म्हणून त्यांना कळणार नाही की ज्यांनी मुलांसाठी, कारण मी असा एक कार्यकर्ता आहे की ज्याला साक्षरता अभियान सगळ्यात अगोदर सिंधुदुर्गमध्ये राबवलं गेलं
आणि त्याची जी कोर कमिटी होती त्याचा मी सदस्य होतो. राजकारण म्हणजे आम्ही नुसतं राजकारण करत नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये काम करतो, त्याच्यासाठी आम्ही वेळ देतो आणि म्हणून प्रत्येक गोष्टीचं माहीत असतंच आणि त्या माहितीचा उपयोग पॉझिटिव्हली झाला पाहिजे. निगेटिव्हली कोणाशी बद्दल टीका करण्यासाठी होता कामा नये आणि म्हणून मी पॉझिटिव्हली काम करून दाखवेन. शिक्षणामधली कुठली धोरणं आहेत ही धोरणं मी बदलणार नाही, कारण शिक्षणाचा खेळखंडोबा करायचा नसतो. आणि म्हणून काल मी गायकवाड ताईंना सुद्धा सांगितलं की तुम्हाला मी भेटेन, तुमच्या कल्पना समजावून घेईन आणि त्याच्यातल्या जेवढ्या चांगल्या कल्पना आहेत त्या घेऊन मी पुढे जाईन. विनोद तावडे साहेबांना भेटेन, आशिष शेलारजींना भेटेन, ज्यांनी ह्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे त्यांच्या संकल्पना काय होत्या आणि त्या संकल्पना जर अर्धवट राहिलेल्या असतील तर त्या घेऊन पुढे गेलं पाहिजे असं मला वाटतं.